इलेक्ट्रॉन ऑफ मास m अँड चार्ज q. तर इलेक्ट्रॉन दिलेलं आहे, त्याचा मास किती m1 mu आणि चार्ज q1 qu इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड v. तर त्याचा स्पीड दिलेला आहे v1, तर तो किती घेणार तर आपण v इतका घेणार. अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r. तर या ठिकाणी रेडियस दिलेले आहे, त्याला r1 घेऊ. r1 किती तर r इतका आहे. पुढे ॲट राईट अँगल टू अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी बी. तर थिटा दिलेला आहे तुम्हाला किती 90 डिग्री दिलेला आहे आणि जी मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे ती किती बी. मग b1 बी कन्सिडर करू. त्याच्या पुढे इफ द स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन इज हाफ. तर स्पीड जे आहे ते किती करायचं आपल्याला हाफ करायचं आहे, म्हणजे v2 घेऊ त्याला आणि v2 जो आहे तो किती असणार v डिवायडेड बाय 2 इतकं असेल. अँड पुढे त्याच्या पुढे अँड द मॅग्नेटिक फील्ड इज डबल. आणि जो b2 आहे तो किती करायचा आपल्याला डबल करायचा. मग b2 इज इक्वल टू 2b इतकं घेतलं आपण. त्याच्या पुढे द रिझल्टिंग पाथ वूड हॅव रेडियस. तर रिझल्टिंग रेडियस किती असेल ते फाईन करायचं आपल्याला. r2 या ठिकाणी आपल्याला फाईन करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे 4r, बी ऑप्शन आहे 2r, सी ऑप्शन आहे r डिवायडेड बाय 2 आणि लास्ट डी ऑप्शन आहे r डिवायडेड बाय 4. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन दिलेला आहे, त्याचा मास m, तो ट्रॅव्हल करतो आहे सर्क्युलर पाथमध्ये. म्हणजे या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स जो आहे त्याला बॅलन्स करणारे मॅग्नेटिक फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स घेऊ आपण. मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv² r. b म्हणजे स्पीड, r म्हणजे रेडियस आणि मॅग्नेटिक फोर्स असतो bqv इंटू साइन थिटा. पण या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, मग थिटा आपण 90 घेऊ शकतो. पुट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री इन अबो इक्वेशन. मग भेटेल mv². त्याच्या आधी बी कॅन्सल केलं तरी चालेल आपल्याला. म्हणजे काय भेटेल mv/r इज इक्वल टू r कॅपिटल घेतलेलं आहे तर कॅपिटल घेऊन टाकू. mv/r इज इक्वल टू bq आणि साइन थिटा किती येतं 90 इंटू साइन 91 असणार आहे. ओके, मग डायरेक्ट करून टाकू साइन 90 इज इक्वल टू 1. म्हणजे भेटेल आपल्याला mv/r म्हणजेच b इज इक्वल टू bq. तो आरची व्हॅल्यू फाईन करा आणि ती भेटेल mv/ काय तर bq, कारण आपल्याला रेडियस फाईन करायचं आहे. मग झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन किंवा हा फॉर्म्युला झाला आपला, राईट. मग आता आपण याच्यात काय करू, पहिली आणि दुसऱ्या कंडिशननुसार आपण हा फॉर्म्युला अरेंज करू. मग याच्यात r1 घ्यायचा आणि r1 काय राहील m1v1/b1 q1. q2 जो आहे तो q इतकाच दिलेला आहे आणि m2 जो आहे तो m इतकाच आहे. बाकी काही बदलले नाही, फक्त जेवढे चेंजेस आहेत तेवढेच घेऊ आपण. ठीक आहे, मग याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता एक काम करायचं, आता आपल्याला r2 फाईन करायचं आणि r2 किती आहे m2v2 डिवायडेड बाय b2 q2. ओके, याला काय करू आपण इक्वेशन 2. आता आपल्याला r2 फाईन करायचा म्हणून इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करू आपण डिवाइड करून टाकू. मग आता नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय आहे तर तो आहे r2 डिवायडेड बाय r1 इज इक्वल टू r2ची व्हॅल्यू आहे m2v2 डिवायडेड बाय b2 q2 आणि याचा आता रेसिप्रोकल करा. म्हणजे काय भेटेल b1 q1 वरती जाईल आणि m1 v1 खाली येईल. ओके, आता मासेस तर सेम आहे, मासेस तुम्ही कॅन्सल, याच्या व्हॅल्यू सगळ्या टाकून देऊ आपण. ठीक आहे, मग r2 आपल्याला फाईन करायचा, r1ची व्हॅल्यू r आहे, m2ची व्हॅल्यू m आहे, v2 जो आहे तर तो किती दिलेला आहे बघा, v2 आपल्याला अर्धा दिलेला आहे v/2 दिलेला आहे, बरोबर ना. मग टाकून द्यायचं v डिवायडेड बाय 2. b2 जो दिलेला आहे तो बीचे नाही 2b आहे, b2 किती आहे 2b. ओके, तर त्या ठिकाणी आपण पुट करून टाकू 2b. q2 जो आहे तो q इतकाच आहे, ते डायरेक्ट लिहू आपण.
मग B1 आहे तुमचा B इतका, Q1 आहे Q इतका, M1 Mच आहे, V1 Vच आहे. ओके, आता याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होती. MM कॅन्सल झाला, V सोबत V कॅन्सल झाला, B सोबत B कॅन्सल झाला आणि Q सोबत Q कॅन्सल झाला. उरला फक्त 2 आणि 2. 2 2 किती होणार 4. मला 1/4. मग आपल्याला R2 जो भेटेल तो किती भेटेल तर R/4 भेटेल. ओके, आणि हेच आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, मग दुसऱ्याची जी रेडियस असणार ती किती असणार तर R/4 इतकी असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी असणार.